नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं एमएचमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण चित्रकूट हाऊसिंग सोसायटी पंचवटी नाशिक येथे. नाशिकला किती थंडी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशाच थंडीत उबदार गप्पा सुरू करूया आजच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या चित्रकूट सोसायटीमध्ये आज आलेलो आहोत तिकडचा एक काका माझ्या बरोबर आहे. इकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव वसंत बेवाजी साळवे. मला या चित्रकूट सोसायटी विषयी, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा. आमची सोसायटी चित्रकूट या नावाने जरी ओळखली जात असली, या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात आणि अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. कुठल्याही प्रकारच्या भानगडी किंवा उपद्व्याप केला जात नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. सगळे सरळ मार्गी. सगळे सरळ मार्गी. हो ना. मजा पण करतात. सरळ सरळ प्रत्येक सणावारामध्ये अतिशय मजा लुटतात. धमाल करतात. धमाल करतात. जशी आज पण करणार आहेत. आज पण 3:30चा प्रोग्राम पाहून अतिशय धमाल करणार आहेत. ह्यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? विनीत विकास. कितवीत आहेस तू? 5th मध्ये. हो. शाळेत मजा येते का रे तुला? येते. काय सांगतोयस? आज गेलायस? नाही ना. मजा येत नाही म्हणून ना. खेळायला आवडतं की नाही पटकन सांग. आवडतं. हो ना. व्हेरी गुड. टोकन्स करून देशील याच्यातली मला? हा, एक एक करून. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे, अजून एक. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 5. दुसरा क्रमांक आहे 9. आणि तिसरा क्रमांक आहे 41. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळाच्या थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. निर्मला जगताप. तुम्ही काय करता? घरीच असते. गृहिणी आहात. घरची कामं वगैरे करता. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय काय तुम्हाला करायला? विचार करायला. स्वयंपाक करायला. आणि घरातली कामे. घरातली कामं. आणि शिवणकाम वगैरे म्हणा. हो. शिवणकाम पण आवडतं. मग फिरायला वगैरे जाता? हो. कुठे फिरायला जाता? नाशिक मध्ये काय फिरणार? नाशिक मध्ये फाळके स्मारक. हा. आणि तुमचं घर छान आहे की नाही? नीट नेटकं. हो. मग येऊ शकतो की नाही आम्ही? हो की नाही? हो. आणि मग द्राक्ष वगैरे खाता की नाही? भरपूर. हो. नाशिक मध्ये फेमस आहेत ना हो. द्राक्ष. इथे आता राऊंड खेळायची की नाही तुम्हाला? हो. ऑल द बेस्ट त्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुनीता संजय पाठक. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. आम्हाला तुमच्याविषयी सांगा. तुमच्या आवडीनिवडीविषयी. मला टीव्ही बघणं आवडतं. गप्पा गोष्टी करायला आवडतं. हा. अशीच मौज मजा करायला आवडतं. टाइमपास. टाइमपास. कामाचा कंटाळा येतो की नाही? खरंच आज? नाही तसं काही नाही. कोण काही करणार नाही. बिंदास बोलू तुम्ही. येतो ते येतो कंटाळा. कंटाळा येत नाही. मुलांमुळे टाइम पूर्ण जातो निघून. मुलांमुळे. लहान मुलांमुळे. अच्छा. आणि अजून मग काय आवडत नाही सांगा तुम्हाला करायला? नाशिक मधली थंडी. हा. नाशिक मध्ये आता सध्या जास्तच कमी प्रमाण झाले, त्याच्यामुळे बाहेर निघायची इच्छा होत नाही. डोक्याला ताप झाले त्यामुळे. आणि मानेला पण तापमान आहे कमी झाल्यामुळे. त्यामुळे बाहेर पण सोय नाही ना? नाही. बर्फ वगैरे पडला नाही ना? नाही हो. पण पडेल असं वाटतं. इतकी थंडी आहे ना? असं वाटतंय ना बर्फ पडेल. बरं आहे. काडी अशी बाहेर काढली की बर्फाचं गोळा सगळ्या. एवढी परिस्थिती येणार नाही तर सगळ्यांचेच हाल होतील. हो की नाही? हो. ठीक आहे. इथे आता राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अनिता जोशी. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. हो. मला घरकामात खूप आवड आहे. मुलांकडे लक्ष देते, त्यांचा अभ्यास घेते आणि मला वाचनाची खूप आवड. हा. कसल्या प्रकारचं वाचन आवडतं? पेपर वगैरे? हो. रोज पेपर वाचते. धार्मिक पुस्तकं वाचते. हा. आणि मग ऐतिहासिक, पौराणिक किंवा असं काय?
कॉमेडी पुस्तकं. हो सगळ्या प्रकारचे वाचन करते. हो मुलं लहान आहे तुमची. हो माझी मुलं लहान आहेत. हो मग ते काय चाचा चौधरी वगैरे वाचत असणार. नाही ते नाही वाचत. नाही वाचत. नाही. अच्छा आणि मग टीव्हीवर काय आवडतं तुम्हाला कार्टून बघायला. टीव्हीवर बघते ना मी सगळ्या सिरियल बघते. कुठल्या कुठल्या बघता. बघते. हा आणि भाग्यलक्ष्मी बघते आणि 3:30 पण बघते. हा नशीब नाही तर काय खरं नव्हतं मला राऊंड 3:30 पण बघता. हो. मग काय अंदाज असणार तुम्हाला पहिली राऊंड कसली असते. पहिल्या राऊंडला किमती ठरवायच्या असतात. हो की नाही. हो. अरे व्हेरी गुड तुम्हालाच माहितीये. जा मग दुसऱ्यांना खेळते कोणाला तरी. नको नको मी खेळते. खेळता ना. हो. ठीक आहे इथे राऊंड खेळा आता. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला वापरून झालं आता वेळ झाली पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे कितीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार अनिताताई, मग सुनीताताई आणि मग निर्मलाताई. आणि आजचं आपलं प्रोडक्ट आहे जॅकेट. ब्राऊन कलरच्या ह्या जॅकेटचा बाहेरचा भाग कॉटनचा आहे, आतला भाग सिंथेटिक लायनिंगचा आहे आणि या दोन्हींच्या मध्ये वूल इन्सुलेशन आहे, ज्यामुळे हे जॅकेट थंडीसाठी उपयुक्त आहे. प्रॉडक्ट तयार, अनिताताई तयार. हे घ्या 4 आकडे वापरा. या जॅकेटची किंमत सांगा. किती किंमत आहे. 1540. 1540. किती बरोबर वाटते 1540. मग किती पाहिजे. 3999, 1999, 1050, 2050. बरं तुम्हाला काय करायचंय. नाही मला 1540 ठेवायची. हीच ठेवायचे ना तुम्हाला. हो, मग 30 ठेवूया आपण. चला फ्रीज करूया. 1540 1, 1540 1540. आता सुनीताताई हे घ्या. किती किंमत आहे. 2510. 2510 बरोबर वाटते. अरे मग किती पाहिजे. 2350, 2000 पर्यंत. 1999, 3999. बर बाग तुम्हाला 2999. तुम्हाला काय करायचंय. ओके. हीच ठेवायची आहे. चला फ्रीज करूया. 2510 2510 2510. आता निर्मलाताई हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे. 1299. 1299 बरोबर वाटते. 1299 किती पाहिजे. 1375, 1500, 3999, 2999, 3000, 2000 पर्यंत. सगळ्यांच्या पाड झाल्या. मला काय करायचंय. नाही. हीच ठेवायची आहे. चला फ्रीज करूया. 1299 1299 1299. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. अनिताताईंनी किंमत सांगितली 1540 रुपये, सुनीताताईंनी किंमत सांगितली 2510 रुपये आणि निर्मलाताईंनी किंमत सांगितली 1299 रुपये. आणि या प्रोडक्टची किंमत आहे 1099 रुपयामुळे विजेते आहेत निर्मलाताई. हे घ्या तुमचं जॅकेट. कसं वाटतंय. खूप आनंद झालाय. सांगता येत नाही इतके. हा आणि त्यात थंडी पण वाजत असेल म्हणूनच जॅकेट दिलंय. हो की नाही. जॅकेट घाला माहिती वाजणार नाही कारण पुढची राऊंड घ्यायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे. दुकानात आहे, शेतात आहे आणि घड्याळात आहे असं काय आहे. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेबाडे.